सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकाचं एवढं टेन्शन येते ना, मला काय करा आणि काय नाही ना. आता एकटीसाठी एवढं उलचक करावं लागते का, ते बी लय जीवावर येते. फक्त भांडायचाच पसारा लय मोठा निघते. तर मग आज मस्त असं एक भाकर टाकून घेतली म्या. कारण का काल रोडगे केले होते, तर रोडगे उरले होते आणि रोडगे काही खराब होत नाही, उन्हाळा असो का काही असो. तर मग मस्त अशी भाकर टाकायला घेतली मी आणि टमाटर कांदा आणि हे आपलं सांबार कापून ठेवला होता. भाजीचा मेळ असा होता की लय 2-3 दिवस झाले मटण खाल्लं नव्हतं ना, आज मला मटणच खावं वाटलं. आणि मटणासंग भाकरही खावं वाटते, कारण संध्याकाळचं मटण असते. तर मग मी सकाळीच स्वयंपाक करून घेतो आणि त्यासाठी मग आता आज मस्त अशी भाकर टाकून घेतली आणि मटण आणलं होतं, रोडगा भात सगळंच होतं. मग मस्त असा चहा ठेवला आणि भाकर शेकून घेतली. एकच भाकर टाकली. आता मी म्हटलं संध्याकाळी पाहू, आता रूममध्ये लाईट आहे तर कधी बी काही बी करता येते आणि खाता येते थोडंसं. मस्त असा चहा शिजला मग आणि चहा पिऊन घेतला चांगलाच मस्तपैकी आणि भाजी टाकून घेतली मटणाची. आता स्वयंपाक बिंपाक सगळं उरकलं होतं, म्हणजे एकच भाकर टाकली होती आणि मसाला करून ठेवला. सगळे भांडे पसारा आवरला आणि भांडे जिन्यावर आपले. भांडे जिन्यावर रात्री तुरीचे पोते आणून ठेवले होते, पण असेच आणून ठेवले का मग अंगावर पडती नसे. मग ते सगळे बरोबर लावला तर तुरीच्या पोत्याचा पसारा आणि पोते झाडून घेतले, कारण का बाहेर ठेवले होते तर लयच धुळला होता त्याच्यावर, आणि झाडून मारून घेतला. आता झाडू मारून झाल्यावर काय भांडे घासून घेतले. मग भांडे घासल्यावर मस्त असे हातपाय धुवून घेतले. लय जीव थकला होता. पण बकऱ्या आल्या होत्या घरी, आमच्या शेरखानले औषध पाजायची होती. मग ते औषधही पाजून घेतली दोघी मायलेकीनं आम्ही. आणि सगळे हात भरले होते औषधचे. मग हात धुवून घेतले मस्तपैकी आणि घरात नेऊन ठेवलं औषध. लंगडू महाराज घरात घेतले आणि लंगडू महाराजले चारा बी बांधून ठेवला. आता भाजी करून घेतली मस्तपैकी, कारण का भाजीच राहिली होती. चटई तर आमच्या आईनं टाकलीच होती. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.